नमस्कार मंडळी, कसे आहात? तुम्ही सगळे मजेत असणार अशी मी आशा बाळगते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर काय होतं ना, सकाळ संध्याकाळ गॅस शेगडीचा, गॅस ओट्याचा सर्रास वापर होतो आपल्या घरामध्ये आणि अशा पद्धतीने स्वयंपाक झाल्यानंतर अगदी बघावं तर धिंगाणाच असतो. कुठे अन्न सांडलेलं असतं, कुठे पिठं सांडलेलं असतं आणि बऱ्याचदा जर आपण गॅस शेगडी डीप क्लीनिंग केलं नाही, तर व्यवस्थितरित्या जर त्याला व्यवस्थित साफ ठेवलं नाही, तर काय होतं जेव्हाही आपण त्यावरती स्वयंपाक करायला घेतो, तर हळू काय होतं, तर ह्या बर्नरची जी काही ही फ्लेम येते बघा, ही वरती अशा पद्धतीने केशरी आणि पिवळसर होते आणि त्यामुळे आपल्या भांड्याला खालून बॉटमला काळसर असे डाग पडतात आणि ते काढण्यास खूप नाकेनऊ येतात. सो अशा वेळेस म्हटलं चला आज आपण गॅस शेगडी त्याचबरोबर गॅस ओट्यांवरील पांढरे डाग, बेसिन सगळं कशा पद्धतीने साफ करायचं, किचनची टाईल्स कशी साफ करायची तेही सोप्या पद्धतीने ते आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात पहिले आपण बर्नर क्लिनिंग करायचं आहे, तर ते भिजत ठेवायचे आहेत म्हणून आपण सगळ्यात पहिले ही स्टेप करतोय. तर इकडे मी बाउल घेतलेला आहे. माझ्याकडे 3 बर्नरची शेगडी आहे. तुमच्याकडे 2 असेल तर 2 तुमच्याकडे बर्नर असतील, पण तुम्हाला सेम पद्धतीने क्लीन करायचे आहेत. त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला बेकिंग सोडा. तुमच्याकडे जर इनो असेल ना, तर जबरदस्त रिझल्ट मिळेल. एक इनोचं सॅचे काफी होऊन जातं. या पद्धतीने फक्त आपल्याला ना हा असा स्प्रेड करून टाकायचा आहे, म्हणजे प्रत्येक बर्नरवरती हा पडायला हवा. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक लिंबू आणि कापून घेऊन काय करायचं, तर एक लिंबाचा रस आपल्याला यावरती टाकायचा आहे. लिंबू तुमच्याकडे नसेल तर व्हिनेगरचा वापर करू शकता. अशा पद्धतीने जेव्हा आपण लिंबू यावरती टाकतो, तर बेकिंग सोडा आणि लिंबूची रिॲक्शन व्हायला सुरुवात होते आणि असे फसफसायला लागतं. तर आता आपण जे पहिले गॅसवरती पातेलं ठेवलं होतं, तर त्यामध्ये आपण 2 ते 3 ग्लास पाणी हे गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि यानंतर यामध्ये डिशवॉश टाकायचा आहे आणि जर तुमच्याकडे नसेल तर निरमा टाका आणि हे गरम पाणी यामध्ये ओतायचं आहे. लक्षात घ्या, आपले बर्नर पूर्ण यामध्ये अशा पद्धतीने डीप झाले पाहिजे. आता आपण हे साईडला ठेवूयात. चला आता गॅस शेगडी आणि गॅस ओटा कशा पद्धतीने साफ करायचा ते बघूयात. जर तुमचा गॅस ओटा हा फार चिकट चिवट झाला असेल, तर इकडे तुम्हाला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि गॅस शेगडी सुद्धा खूप चिकट चिवट झाली असेल तरी सुद्धा आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचा आहे बेकिंग सोडा. तुमच्याकडे जर बेकिंग पावडर असेल तर ते सुद्धा तुम्ही अर्धा टेबलस्पून इकडे टाकू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे लिक्विड डिटर्जंट. लिक्विड डिटर्जंट ऐवजी डिशवॉशरचा वापर केला तरीही चालणार आहे, पण याचा स्मेल खरंच खूप छान असतो आणि क्लिनिंगला मला हे खरंच खूप आवडतं. त्यामुळे मी कधीही जर माझा गॅस ओटा क्लीन करायचा असला तर लिक्विड डिटर्जंटचा वापर करते. छान किचनमध्ये सुगंध दरवळावा म्हणून मी इकडे कम्फर्टचा वापर केलेला आहे. हे टोटली तुम्ही स्किप करू शकता. फक्त आज सगळं डीप क्लिनिंग करायचंय म्हणून कम्फर्ट घेतलेला आहे. त्यानंतर व्हिनेगर टाकायचंय. बघा सोल्युशन टाकता क्षणी आपण हे बघा असं फसफसायला लागते, रिॲक्शन होते आणि हे आपलं सोल्युशन तयार झालंय. आता गॅस शेगडीचं डीप क्लीन करायची आहे, पण मात्र त्यावरती आपण बिलकुल पाणी टाकणार नाही आहोत. त्यामुळे बघा अशा पद्धतीने किचन टॉवेल्स मिळतात. तुम्हाला डीमार्टला भेटेल किंवा इझिली तुम्ही कुठे ऑनलाईन घ्यायचं म्हटलं तर फक्त ₹100 ला 2 रोल भेटतात आणि खरंच खूप छान आहे. बघा हे सोल्युशन टाकता क्षणी हा जो चहाचा डाग आहे किती व्यवस्थितरित्या क्लीन निघालाय. फक्त मी एका वाईपमध्ये पुसून घेतल्याने स्वच्छ निघालाय. एवढं जबरदस्त हे सोल्युशन आहे आणि जेव्हा तुम्ही गरम पाणी घेता ना, तर तुमच्या शेगडीवरती जो चिकट-चिवटपणा आलेला असतो किंवा तुम्ही जर काही तळण काढलेलं असेल, तर ते पण निघण्यास मदत होते. जर तुम्हाला डीप क्लीनिंग करायची तर हे सोल्युशन गॅस शेगडीवरती टाकायचं आहे आणि घासणीने घासून घ्यायचं आहे. फक्त सॉफ्ट घासणीचा वापर करा. जर तुमची गॅस शेगडी ही ग्लासची असेल तर अशा वेळेस तुम्हाला ती पूर्ण थंड होऊ द्यायची आहे आणि नंतर हे क्लिनिंगला घ्यायचं आहे. स्टीलची असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही, कारण जर ग्लासची असेल तर मग त्याचा ग्लास हा तुटू शकतो. या पद्धतीने सगळं पुसून घ्यायचं आहे. डीप क्लिनिंग म्हणजे असं नाही की त्यावरती पाणी टाकणे. आता सेम पद्धतीने खालच्या बाजूने सुद्धा तुम्ही याच कपड्याचा वापर करून गॅस शेगडी पुसून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सुद्धा डीप क्लिनिंग करू शकता. आपली गॅस शेगडी साफ झाली आहे. चला आता मोर्चा वळूयात आपण आपल्या गॅस ओटा क्लीन करण्याकडे. तर इकडे हे जे सोल्युशन आहे ओतून द्यायचं आहे आणि 2 मिनिट याला रेस्टिंग टाईम द्यायचा आहे. फार घाण झालं असेल तर बघा जे कॉर्नर दिसतंय ना, तिथे अशा पद्धतीने घासणी घ्यायची, त्यावरती डिशवॉशर टाकायचं आणि मस्त घासून घ्यायचं. जुना टूथब्रश असेल बघा तुमच्याकडे तर कॉर्नर घासण्यासाठी त्याचा वापर करा. आता मी मागेच डीप क्लीन केलं आणि दर 2 दिवसांनी मी अशा पद्धतीने गॅस ओटा स्वच्छ करते. बघा अशा पद्धतीने भाजीला फोडणी दिली तर डाग होतात आणि बऱ्याचदा काय होतं की बाहेर मागची जी काही टाईल्स आहे ती फार चिकट-चिवट होते. तर त्यामुळे मी काय करते, दर 2 दिवसाला अशा पद्धतीने सरळ घासणीवरती डिशवॉश घेते आणि व्यवस्थितरित्या क्लीन करते आणि हप्त्यातून एकदा अशा पद्धतीने सोल्युशन बनवून मी पूर्ण डीप क्लीन करते. कारण आपल्या गॅस ओट्यावरती असे जे कॉर्नर्स असतात त्याचा सुद्धा आपण वापर करतो, तिथे सुद्धा स्टोरेज ठेवतो. मी सुद्धा रेंटेड हाऊसमध्ये राहते, त्यामुळे मला सुद्धा अशा पद्धतीने स्टोरेजचे रॅक घ्यावे लागले, कारण माझ्या घरामध्ये बिलकुल किचन ट्रॉली नाही आहे.
तुम्हाला भाड्याच्या घरामध्ये कशा पद्धतीने किचन सेट करायचं यावरती जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये किचन सेट असं तुम्ही लिहा, तुम्हाला मी त्यावरती व्हिडिओ नक्की घेऊन येईल। आता सेम पद्धतीने आपल्याला किचनच्या मागच्या टाईल्स सुद्धा व्यवस्थित साफ करून घ्यायच्या, कानाना कोपरा घासून घ्यायचा। पण जेव्हा आपण हे सोल्युशन यावरती टाकतो आणि नंतर 2 मिनिटं ठेवतो ना, तुम्हाला जास्त घासायची गरज पडत नाही। तुम्हाला जर असं असेल की तुम्ही डीप क्लिनिंग हे महिन्यातून करत असणार, तर जे आपण गरम पाणी घेतले आणि कपड्याचा वापर केला त्याने फक्त तुमचा गॅस ओटा, गॅस शेगडी आणि मागची टाईल्स वगैरे सगळी पुसून घ्या। पण मला असं होतं की गॅस ओटा कसा असतो की आपण तेलकट वगैरे सांडत असतं आणि जेव्हा पीठ मळतो तेव्हा पीठ सुद्धा भरपूर सांडतं। कितीही पुसून घेतलं आणि कितीही म्हटलं तरी क्षारयुक्त पाणी आहे, त्यामुळे थोडेसे पांढरे डाग होतात। त्यामुळे मी जास्त प्रिफरन्स देते या गोष्टीकडे की गॅस ओटा ॲटलिस्ट मी व्यवस्थित घासून स्वच्छ करेल, म्हणजे त्याचा चिकटपणा सुद्धा जातो। आणि गॅस शेगडी अशी नेहमी पाणी टाकून डीप क्लिनिंग करायचं नाही, नाहीतर त्याचं जे नोझल असतं ते खराब होत असतं। त्यामुळे मी गॅस शेगडी मात्र इकडे आज स्किप केलेली आहे। आताच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करा होता, त्यामध्ये मी ती गॅस शेगडी व्यवस्थितरित्या डीप क्लिनिंग केली होती। आता जेव्हाही तुम्ही गॅस शेगडी साफ करता आणि गॅस ओटा अशा पद्धतीने पाणी टाकून साफ करता, लगेच वायपरने याचं जे पाणी आहे ते काढायचं। म्हणजे काय होतं, कुठे-कुठे असं होतं की ते पाणी साचतं आणि पुन्हा तिथे पांढरे डाग दिसायला लागतात। त्यामुळे हे करायचं आणि नसेल तुमच्याकडे असं करायचं, वायपर नसेल तर सरळ काय करायचं, कोरडा कपडा घ्यायचा आणि त्याने पुसून घ्यायचं। खूप व्यवस्थितरित्या हे क्लीन होतं। तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा। मी आता दर 2 दिवसांनी असं करते आणि भांडे घासण्याच्या पहिले या पद्धतीने असं साफ करून घेते। नंतर भांडे घासले तर व्यवस्थितरित्या जे काही बेसिन आहे ते सुद्धा मी व्यवस्थित साफ करते। असं माझं दर 2 दिवसाला डेली रुटीन असतं। रोज फक्त मी अशा पद्धतीने ओला कपडा करून पुसून घेते। माझ्याकडे किचन क्लीनरचा स्प्रे आहे, जो मी प्रोडक्ट टॅग केलाय। मी काय प्रमोशन करत नाही, पण मला खरंच तो स्प्रे खूप आवडतो हॅपी प्लॅनेटचा। मी त्याचाच वापर खरं तर जास्त करते, म्हणजे डीप क्लीन करायची सुद्धा वारंवार गरज पडत नाही। सो या पद्धतीने सगळं पाणी वगैरे टाकून पुसून घेतल्यानंतर मी पुन्हा ओला कपडा घेतला आणि व्यवस्थितरित्या पुसून घेतलेला आहे। कारण बऱ्याचदा आपण गॅस शेगडीच्या खाली काही अन्नाचे कण साठतात, तर ते आपल्या नकळत ते तिथेच राहतात। रोज आपण साफसफाई करतो, पण कधी-कधी गडबड असल्यामुळे आपण तिथं हात घेत नाही आणि अशा वेळेस मग झुरळांची संख्या आपल्या घरामध्ये खूप वाढते। जर तुम्ही तुमचं किचन अशा पद्धतीने डीप क्लिनिंग केलं आणि व्यवस्थितरित्या साफ ठेवलं, तर तुमच्या घरामध्ये झुरळ, पाल हे बिलकुलच येणार नाही। चला आता आपलं सगळं साफ होईपर्यंत हे जे काही बर्नर आहे ते सुद्धा व्यवस्थित साफ झालेत, तर जुना टूथब्रश घ्यायचा आणि घासायचं। आता बर्नरचे माझे होल ना थोडेसे त्यामध्ये तेल गेलं होतं, त्यामुळे मी व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने डीप क्लीन करून घेतलं। आता बर्नर साफ करणं म्हणजे त्याचा रंग जो काळा आहे तो पूर्ण पिवळसर होणं असं नाही, तर त्याचे पूर्ण होल हे व्यवस्थितरित्या ओपन असणं म्हणजे बर्नर साफ करणं आहे। ते पाणी फेकायचं नाही, त्याचा वापर बेसिन साफ करण्यासाठी आपण करणार आहोत। या पद्धतीने फक्त मी हलकेसे घासून घेतले आहेत आणि व्यवस्थित आपले बर्नर सुद्धा साफ झाले आहेत। हे बर्नर क्लीनिंग करणं हे तुम्ही महिन्यातून एकदा नक्की करायला पाहिजे। अशा पद्धतीने साफ केलं तर व्यवस्थितरित्या साफ होतात। चला आता माझे भांडे सुद्धा व्यवस्थितरित्या घासून झालेत। बेसिन कसं साफ करायचं, तर बघा हे जे सोल्युशन आहे यामध्ये ऑलरेडी बेकिंग सोडा आहे, त्याचबरोबर लिंबू आहे। त्यामुळे आपण काय करायचं, हे जे लिंबू आहेत ना याची साल छान अशी शिजलेली आहे, जेव्हा आपण गरम पाणी टाकले बघा त्यामध्ये, तर अशा पद्धतीने बघा ते साल असं उलटं करून घ्यायचं आणि पूर्ण बेसिन घासायचं। बेसिनच्या आसपास ना क्षारयुक्त पाण्यामुळे खूप पांढरे डाग होतात, तर तिथे हे घासायचं। असं सोल्युशन फेकायचं नाही बघा। स्मार्ट पद्धतीने आपण काम केलं ना तर आपल्या पैशांची खरंच बचत होते। या पद्धतीने नंतर घासून घ्यायचं आणि बेसिन डेली अशा पद्धतीने घासलं तर बेसिनमध्ये काळे डाग होत नाही, चिकटचिवापणा सुद्धा होत नाही आणि बेसिनच्या आजूबाजू जो भाग आहे तो सुद्धा क्षारयुक्त पाण्यामुळे पांढरट होत नाही। या पद्धतीने मी माझं सगळं किचन साफ करून घेतलेलं आहे। तुम्ही कधी करत आहात? हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो नक्की करा। या पद्धतीने बघा माझं सगळं किचन साफ झालेलं आहे। आता जेव्हा बर्नर तुम्ही क्लीन करता तेव्हा ते हातावरती टॅप करायचं आणि नंतर लावायचं, जेणेकरून त्याचे पूर्ण होलमध्ये जे पाणी गेलं आहे ते निघण्यास मदत होते आणि बर्नरचे सगळे होल ओपन होतात। या पद्धतीने आपलं सगळं किचन साफ झालं। चला आता तुम्हाला स्टार्टिंगला दिसलं असेल की तेल हे कशासाठी वापरलं, तर ते सुद्धा सांगते। जेव्हा आपण गॅस ओटा अशा पद्धतीने साफ करून घेतो तर नंतर ना त्यावरती थोडासा पांढरट असा थर आपल्याला जमा झालेला दिसतो, तर तो थर व्यवस्थितरित्या काढण्यासाठी एकदम जबरदस्त ट्रिक मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि तुमचा जो काही गॅस ओटा आहे तो असा छान असा गुळगुळीत आणि चमकण्यासाठी ही ट्रिक नक्की वापरा। तुम्हाला एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे किंवा टिश्यू पेपर असेल तर उत्तम। टिश्यू पेपर घ्यायचा, अशा पद्धतीने त्याची आपल्याला घडी करून घ्यायची आहे। ऑइल घ्यायचे बघा, कोकोनट ऑइलचा वापर केला, 1 ते 2 थेंब फक्त टिश्यू पेपरवर लावायचे आणि पूर्ण गॅस ओट्याला याने घासायचं। तुमचा गॅस ओटा गुळगुळीत दिसेल, पांढरे डाग दिसणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं एवढी छान चमक त्याला येईल की विचारूच नका। तुमचा जर पांढरा
गोरा गॅस ओटा असेल ना, तर तुम्ही हे नक्की आवर्जून करून बघा. कारण माझा काळा आहे त्यामुळे तुम्हाला एवढं डिफरन्स दिसत नाही. पण याचा खरंच खूप जबरदस्त डिफरन्स येतो. फक्त 2 थेंब टाकायच्यात आणि पूर्ण साफ करून घ्यायचं आहे. खूप छान पद्धतीने साफ होतं. तुम्ही बघू शकता या पद्धतीने पूर्ण गॅस ओट्याला मी लावलंय. तुम्हाला मिरर इमेज दिसत असेल बघा किती छान क्लीन झालंय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी. मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला बाय.